महेश ठक्के आहे. मी लातूरून आलेलो. मागच्या 2 महिन्यापासून मी या संस्थेशी जुळलेलो आहे. फक्त जुळलेलो आहे, काम केलं नव्हतं कारण मला रिझल्ट पाहिजे होता. आमच्या पाहुण्यामध्ये एक म्हणजे ते जावई पण होतं आमचे. त्यांच्या वडील गावचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे गावचे भांडण सोडवण्याचं कार्य करतात. पण जेव्हा ते कार्य करायला जायचे तेव्हा त्या गावातील लोक बोलायचे की तू तुझ्या मुलाची दारू सोडव आणि मग आमचे भांडण मिटव. पण झालं काय की ते खूप परेशान होते. एवढं गावामध्ये वजन होतं पण मुलामुळे ते मान खाली घालावं लागत होती. हे करत असताना माझे सहकारी गर्दे सर आणि बालाजी काळे सर आम्ही त्यांना शोधत गेलो. ते घरी नव्हते. आम्ही शेतात गेलो पण शेतात ते टाकून झोपलेले होते. आणि परत एक तासानंतर त्यांचा प्लॅन होता तेवढ्यात आम्ही पोहोचलो. बोलत बोलत त्यांच्या वडिलांसमोर आम्ही स्प्रे केला, डेमो स्प्रे दिला त्यांना आणि 15-20 मिनिटांनी त्यांना पाठवलं. संध्याकाळी ते घ्यायला गेले, घेऊन आले पण त्यांना काहीच झालं नाही असं ते म्हणले. पण आम्ही आश्चर्यचकित की हे होऊ शकतं कसं काय. पण त्यांच्या वडिलांना म्हणले की हे रोज तुम्ही स्प्रे करा कारण आम्हालाही पाहिजे होतं खरंच त्याचा रिझल्ट आहे का, कारण आम्ही ऐकलंय की दारू पिणारा कधी सोडू शकत नाही. तर कम्प्लीट झालं. आज 20 ते 25 दिवस झाले. मला वाटतं 15 ते 16 दिवसापासून ते पूर्णपणे दारू बंद केलेली आहे असं त्यांच्या वडील सांगतात. थँक्यू सर, तुम्ही स्मार्टफोन आणलात आणि आमच्या सगळ्या लोकांनी या मार्गदर्शनामध्ये आणलात. थँक्यू सो मच. एका व्यक्तीला एका कुटुंबाला बर्बाद होण्यापासून वाचवलं. इथून पुढे तुम्ही किती लोकांना करा ते महत्वाचं नाही. एक कुटुंब वाचवलं ना त्याच्या आशीर्वादाने तुमचं काम पुढचं होतं. त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं